तुमच्या आई-बाबांनी तुम्हाला कधी सांगितलंय का, की किती कर्ज होतं, किती महिने टाईट होते, कधी ई-एम-आय चुकायला आली होती का? नाही ना. त्या सायलेन्सने आपल्याला प्रोटेक्ट नाही केलं, त्याने आपल्याला अनप्रिपेअर्ड बनवलं आणि हे फक्त तुमच्या घरात नाहीये. हीरो प्राइसच्या एका सर्व्हेनुसार 72% पॅरेंट्स मुलांशी पैशांबद्दल बोलतच नाहीत ओपनली. सेबीचा फायनान्शियल लिटरसी सर्व्हे भारतात फक्त 27% ॲडल्ट्स हे फायनान्शियली लिटरेट आहेत. नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशननुसार तरुणांमध्ये टॉप 3 मेंटल स्ट्रेसर्स जे आहेत त्याच्यातलं एक हे फायनान्शियल अँझायटी. आणि हे सगळं सुरू कुठं होतं? घरातल्या एका सेंटेन्समुळे, की तुला काय करायचंय, तू फक्त अभ्यास कर. तर पेरेंट्स चुकीचे नाही आहेत, ते घाबरलेले आहेत. कशाला? तर शेम. माझ्या मुलाला कळलं तर त्याला काय वाटेल. प्रोटेक्शन इन्स्टिंक्ट, त्याचं बालपण खराब नको व्हायला. आणि कंट्रोल, हे माझा प्रॉब्लेम आहे, मी सोडवेन. पण यात एक गोष्ट मात्र मिस होते, की मुलं आधीच सेन्स करतात. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट आहे की मुलांना पैशांचे प्रॉब्लेम वयाच्या 7व्या वर्षापासून जाणवायला लागतं. ते बघतात की आईबाबांचा ताण, रात्रीचे आवाज, अचानक कमी झालेलं बाहेरचं जेवण, ते फक्त एक्सप्लेन नाही करू शकत. आणि जे एक्सप्लेन होत नाही ते त्यांच्या भीतीचं कारण बनतं. त्या सायलेन्सचा रिअल कॉस्ट काय? फायनान्शियल अवॉइडन्स. स्ट्रेस दिसला, मुलाने अनकॉन्शियसली डिसाईड केलं की पैसा म्हणजे टेन्शन, जमेल तेव्हा बघूया. आणि त्याचा रिझल्ट काय? तिशीमध्ये सेव्हिंग्ज नाहीत, इन्व्हेस्टमेंट्स नाहीत, अविचारीपणाने घेतले जाणारे निर्णय. काही मुलं एकदम उलट वागतात, त्याच्या इतका कंट्रोल ठेवतात की जगणं विसरून जातात. मग येतो त्याच्यातून कंजूसपणा आणि नात्यांमध्ये पैशांवरून होणारी भांडणं किंवा फक्त पैसे जमा करायची सवय. आणि मग येते खरी इनहेरिटन्स. तुम्हाला प्रॉपर्टी मिळेल की नाही माहीत नाही, पण पैशांविषयीचे समज, मनी बिलिफ्स, पैशांविषयीची भीती किंवा मनी फिअर्स आणि पैशांविषयीचं मौन म्हणजे मनी सायलेन्स हे मात्र नक्की मिळेल. इंटरजनरेशनल वेल्थ ट्रान्सफर हे फक्त ॲसेट्स बद्दल नाहीये, हे बिहेवियर बद्दल पण आहे. आणि सायलेन्स इज अ बिहेवियर. भारतामध्ये 87% रिटेल इन्व्हेस्टर्स पहिल्या 3 वर्षात क्विट करतात. एक्सपर्ट सांगतात की मार्केट व्हॉलेटिलिटी, रॉंग स्टॉक्स, ग्रीड हे कारणं असतील. पण फायनान्शियल थेरपिस्ट काहीतरी वेगळं सांगतात. तिथे आपल्याकडे नाही हे एक्सप्लेन न करता फक्त नाही एवढंच होतं. तर आई बाबा चुकीचं होते का? तर नाही, ते जे शिकले तेच त्यांनी केलं. पण आता आपण मोठे झालो, आपल्याला जर मुलं आहेत किंवा होणार आहेत, तर एक गोष्ट आपण करायलाच पाहिजे की पैशांबद्दल बोललं पाहिजे, वयाला अनुरूप, ऑनेस्टली. आज आपण बजेटमध्ये राहू हे वाक्य एक धडा आहे, पण तुला काय माहित हे वाक्य एक जखम देऊन जातं. फायनान्शियल लिटरसी ही शाळेत नाही शिकवली जाणार किंवा शिकवली जाईलही, पण घरात नाही शिकवली तर ती आयुष्य शिकवेल त्या मुलांना. पण जेव्हा आयुष्य शिकवेल तेव्हा एक्सपेन्सिव्हली शिकवेल. तुमच्या घरात पैशांबद्दल कोण बोलायचं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.